मित्रांनो, गुड आफ्टरनून यासाठी म्हटलो की आता बरोबर 11:30 वाजलेत आणि मी चाललो आहे राईडला. कारण आपल्याला आज 50 किलोमीटरचे राईड भर उन्हामध्ये करायचे आणि उन्हामध्ये आपला एंड्युरन्स वाढवायचा आहे. आपण नेहमी सकाळी संध्याकाळी रात्री राईड करतो, काय वाटत नाही, थंड वातावरण असतं. पण उन्हामध्ये आपल्याला राईड करून आपली कार्यक्षमता उन्हामध्ये सुद्धा टिकण्याची आपल्याला सिद्ध करायची आहे. कारण मला एक असं जाणवलं की आपण सकाळी संध्याकाळी राईड करतो, काय वाटत नाही, 50-50 100-100 राईड करतो. मात्र मी परवा 400 किलोमीटरच्या BRMला गेलो तेव्हा मला साधारण 11 ते 3च्या दरम्यानमध्ये खूप थोडंसं त्रास झाला. त्रास म्हणण्याचा म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी उन्हाचा त्रास झाला. त्यामुळं हे प्रॅक्टिस मला करणं गरजेचं आहे. कारण मला 600 किलोमीटरची BRM 1 नोव्हेंबरला आहे. त्यामुळं चाललो आहे 50 किलोमीटरच्या राईडला. बघूया आज काय होते. आणि इथून पुढे सतत मी 4-5 दिवस मी ही राईड करणार आहे. 12 वाजता, कधी 9 वाजता, कधी 3 वाजता, असं दिवसाचं काय जे टेम्परेचर आहे त्याला आपण मॅच झालं पाहिजे, त्यासाठी राईड करतो. चला, हा जो रस्ता पाठीमागे दिसतो हा कुंडल रस्ता आहे. विटात कुंडल 25 आहे. 25-50 साधारण निवांत 3 तासामध्ये करणार आहे. त्यासाठी आपली स्कूटी तयार आहे. सगळं मटेरियल लावलेलं आहे, सगळं साहित्य लावलेलं आहे आणि आपण आता राईडला चाललेलो आहोत. आता थोडंसं इथं काहीतरी आभाळ आले त्यामुळे तुम्हाला ऊन दिसलेलं नाही. मात्र कडक ऊन आहे. 11:15च्या आसपास टाईम झालेला आहे. विट्यापासून मी साधारण 2 किलोमीटर पुढे आलो आहे. कारण तिथे शूटिंग करणं बरोबर रहदारीमुळं बरोबर नाही, त्यामुळे पुढे आलो आहे. आणि चला बघूया आज कसं वाटते. साधारण 20-22च्या स्पीडनं आज मेंटेन ठेवून आपण हे 50 किलोमीटरचं अंतर कवर करायचं आहे. मित्रांनो, चला तर उन्हाच्या राईडला आफ्टरनून राईड भर 12ची आपली स्कूटी चाललेली आहे. मी मध्ये मध्ये तुम्हाला दाखवीन आणि उन्हाचा काय त्रास होतोय, काय कम्फर्टेबल वाटलं, काय त्रास झाला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आजचा हा ब्लॉग व्हिडिओ असणार आहे. स्वतःच मी आहे, सोलो राईड आहे, त्यामुळे एकटाच बडबडेन. तुम्ही फक्त ऐकून घ्या आणि सहकार्य करा. धन्यवाद. चला तर आपल्या उन्हाच्या राईडला. मित्रांनो, हेडविंड आहे. कारण जरी मोसमी पाऊस माघारी फिरला असला तरीसुद्धा नैऋत्यकडून येणारं वारं आहे तसंच आहे. मला तोंडावर स्पष्ट वारं दिसते, म्हणजे जाणवतं आहे. मला येताना त्याचा फायदा होईल, मात्र जाताना ऊन आहे. असंच आपल्याला वेगवेगळ्या रस्त्याने जेव्हा आपण जातो तेव्हा असं वाटतं की आपल्या समोरच वारं येते. मात्र प्रत्यक्षात असं काही नसते. कधी समोर नसतं, कधी पाठीमागून असतं, कधी साईडून असतं, क्रॉस असतं. त्यावेळी आपल्याला जेव्हा पाठीमागून वारा असतं त्यावेळी त्याचा लाभ करून घ्यायचा असतो. आणि सायकलला आपल्याला एक 25% तरी एनर्जी आपली वाचते आणि आपण पुढे जोरात जातो. आता जाताना थोडं स्पीडचा विषय नाही. आज आपल्याला 3 तास उन्हामध्ये टिकून ठेवायचं आहे. साईडला निसर्ग आहे, हिरवागार. रस्ता चांगला आहे नशीब. कारण रस्ता जर खराब असेल तर आपल्याला खूप हाताला असं इथं खूप कंपन्या होतात. त्याच्यामुळं रस्ता चांगला आहे. चला आता पुढच्या कुठल्या तर स्टॉपला तुम्हाला आणखी पुढं बोलतो. पहिलं गाव आपले खंबाळ तर जाते आणि आपण आता आळसच्या दिशेने चाललेलो आहोत. ऊन वाढलेलं आहे. साधारण 12 झाले असतील आणि एक 8-9 किलोमीटर झालं असेल. पण छान आहे, काही वाटलं नाही. आता पण सराव आहे. मात्र बघूया आता पुढे येताना थोडंसं किंवा थोडंसं 1-20 किलोमीटर झाल्यानंतर थोडंसं जाणवेल. तेव्हा आपण एक 5-10 किलोमीटर झाल्यानंतर आपण पाणी पिणार आहोत. आणि गरज वाटली तर वारेस, काही गरज नाही आता सध्या तरी पण बफर स्टॉक करून ठेवणं आवश्यक आहे लॉंग राईडला. त्याची तयारी उन्हाच तर ते आपल्याला खूप आवश्यक आहे.
चला. आलेला आहे आणि बलवडीच्या अगोदर साधारण 100 मीटर अंतरावर हा येराळ नदीचा ब्रिज आहे. आणि पाठीमाग पाहताय तुम्ही ही नदी आहे आणि माझी स्कूटी या ठिकाणी उभा आहे. खूप छान वातावरण आहे. उन्हाचं असलं तरी थोडंसं इथं नदीच्या पात्रावर इथं ब्रिजवर आपल्याला थोडासा गारवा वाटतोय. समोर बघा हे पात्र तुडुंब वाहतंय. तुम्हाला एक सांगतो, हे जेव्हा पाठीमाग अवकाळी पाऊस झालेला होता किंवा आता मध्ये गेल्या 15 दिवसामध्ये, तेव्हा हा सगळा ब्रिज पूर्ण पाण्याखाली होता आणि इथून पाणी वाहत होतं. हे 2 नंबरचं होतं, इथून पाणी वाहत होतं. आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. इकडलं पात्र पहा, इकडलं पण पात्र पहा. हा विटा अलसंद खंबाळे विटा रोड आहे आणि आता हा बलवडी भाळवणी गाव आहे आणि तिथून पुढे कुंडलकडे आपल्याला जायचं. चला जाऊया, थोडंसं पाणी पिऊया. थांबलो इथं. आता जवळजवळ एक 15 किलोमीटर झाले, 10 किलोमीटर राहिले. काहीच वाटलं नाही, नॉर्मल एकदम. चला. मित्रांनो 25 किलोमीटर झालं, बघता झालं. ऊन आहे पण काही जाणवलं नाही. कुंडल आले आपण. आता कुंडल जवळ थोडंसं थांबू 2 मिनटं आणि परत फिरू. हे समोर दिसते हे झाडं, हे कुंडल गाव आहे. पुढं कुंडलचा चौक आहे. थोडं थांबू, कॉफी वगैरे घेऊ आणि मग रिटर्न फिरू. ठीक आहे, चला शेवटच्या पॉईंटला भेटू. धनश्री प्रसिद्ध नाश्ता सेंटर आहे कुंडलमधलं. स्कॉटी आपली थांबली इथं. चला कॉफी घेऊ मस्तपैकी आणि पुढच्या प्रवासाला निघूया. चला इथे बसूया. ओके, बसलोय. मस्तपैकी पुरी भाजी खाऊया आणि वरनं एक कॉफी मारूया आणि जाऊया. पाठीमाग पाहताय मस्तपैकी पुरी भाजी आलेली आहे. लगेच खाऊया आणि लगेच निघूया मस्तपैकी. ठीक आहे, आता खाऊया, नंतर व्हिडिओ करूया. मित्रांनो खरंच स्वादिष्ट आहे पुरी भाजी. याच्यामध्ये बटाटा आहे, कांदा आहे, पुऱ्या आहेत आणि विशेष म्हणजे दही आहे. मस्तपैकी सायकल राईडला खायला कमी करायचं नाही. मस्त. तर मिळेल तिथं काय मिळेल ते खायचं आणि बपर स्टॉक करून ठेवायचा पोटामध्ये. एनर्जीचं लोन घेत बसायचं नाही, साठवायचं अगोदर आणि मग खर्च करायचा. ठीक आहे, खाऊया. मित्रांनो जेवण संपवलेलं आहे. नाश्ता पुरी भाजी. इथे तुम्हाला एक सिस्टम सांगतो. मस्तपैकी इथं टेबलवरच असं भरून ठेवलेलं आहे. लागेल तेव्हा पाणी घेतोय आपण आणि पाणी हे चांगलं आहे. पहिल्यांदा पाहिलं तिथं समोर दिसते बघा, फिल्टर आहे, RO प्लॅन्ट. ते पाणी इथं भरलं जाते, त्यामुळे पाणी पिण्यासाठी काही अडचण नाही. ठीक आहे, पाणी पिऊया. मित्रांनो चला मस्तपैकी नाश्ता झाला आहे, कॉफी पिलो आहे. आता रिटर्न प्रवास साधारण 20-22च्या स्पीडनं जायचं आपल्याला. आज काय 25-20-27 काही गरज नाही, ऊन आहे. आपल्याला ट्रायल घ्यायची आहे फक्त. जाऊया. चला इकडं मोकळा रस्ता आहे. ट्रॅक्टर चालला आहे कुंडलचा. ती साखर कारखाने भरपूर असल्यामुळं पुढे क्रांती साखर कारखाना आहे. क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापूल लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडल. चला आपण आता जाऊया. समोर दिसते तुम्हाला. तिथून 1 किलोमीटर गेल्यानंतर डाव्या बाजूला नारळ झाडाच्या डाव्या बाजूला तिथे आपल्याला विटा रोड आहे. चला मित्रांनो 2-4 किलोमीटर गेलेलं आहे कुंडल पाठीमागं. तिकडे पाठीमागं बघताय माझा रस्ता आहे आणि आता माझ्या पाठीमागं आहे हे आहे महाराष्ट्र वन विभागाचं कुंडल वन प्रबोधिनी, कुंडल फॉरेस्ट अकॅडमी. Pausing right.
प्रशिक्षण केंद्र आहे शासनाचं. क्लास 1 सुपर क्लास 1 पासून सगळ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. इथे आहे, मी पण इथे ट्रेनिंग घेतलेलं आहे. खूप छान आहे. इथे एक मेन गेट आहे आणि इथून आपल्याला आत जाता येतं. समोरचा हा रस्ता आहे, हा आपल्या विट्याकडे जातो. एक फोटो घेऊया आणि जाऊया. ठीक आहे, ओके. मित्रांनो, राईड दरम्यानमध्ये जेव्हा तुम्ही लॉंग राईड करत असता, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही घेर जी जोडी आहे ती योग्य लावा. जसं आपण टू व्हीलर चालवतो आणि जेव्हा चढ येतो तेव्हा घेर बदलतो, जेव्हा उतार येतो तेव्हा पण घेर बदलतो. प्लेन असतं रस्ता त्यावेळी वेगळा घेर असतो. तसंच सेम सायकलचं आहे. त्यामुळं तुमची मांडी दमणार नाही आणि तुमच्या मांडीतली ताकद ही तुमची शेवटपर्यंत टिकून राहील. आणि दुसरं महत्त्वाचं, ही जी कॅडन्सी आहे खालचं RPM, एका मिनटामध्ये साधारण 70-80 पर्यंत गेला पाहिजे. ही सवय लावा. लॉंग राईडला असं होत नाही. हे सारखं असं सतत चालू पाहिजे. स्पीडकडे काय बघू नका, मांडी दमली नाही फक्त पाहिजे. मग तुम्ही कितीही किलोमीटरच्या राईड सहज करू शकता. चला आता बलवडी येईल आणि पुढे आपण विट्याकडे जातोय. मित्रांनो, ऊन खूप वाढलेलं आहे आणि फक्त आता 5 किलोमीटर राहिले. 44-44.5 किलोमीटर झालेलं आहे. किती हळू जाऊया म्हटलं तरी पण साधारण 24चं स्पीड पडलेलं आहे. असू दे, काय अडचण नाही, चांगली प्रगती आहे. मी यासाठी थांबलो आहे 2 मिनटं की आपल्याला असं कधी कधी फील वाटतं किंवा असा अनुभव येतो की उन्हामध्ये, स्पेशली सकाळी किंवा संध्याकाळी नाही, उन्हामध्ये असं होतं साधारण 12 ते 3च्या दरम्यान मी अनुभव घेतला आहे की पुढं डोंगर पहाड वाटू लागतात. साधा रस्ता, साधा जरी क्लाइंब असला तरी ते मोठं वाटू लागतं. आणि मग आपलं आतलं सबकॉन्शियस माइंड म्हणतं की आता होणार नाही, थांबूया. त्याचा जर प्रभाव बाहेरच्या मनावर जर पडला तर मग काय खरं नाही. तो हळूहळू मग ग्रुपमधून हळूहळू बाहेर मागं पडू लागतो आणि मग सोलो राईड करतो. आणि सोलो राईडला मनाचा राजा असतो. तो कुठल्याही क्षणी थांबतो आणि थांबला एकदा माइंडने त्याला ऑर्डर दिली थांबायचं, आपल्याला बस होत नाही तर तो थांबला. त्याच्याकडं शक्ती असू दे, एनर्जी असू दे, काय पण असू दे, किंवा थोडं राहिलेला अंतर असू दे, तरीसुद्धा तो थांबला. ही मनाची पॉवर आहे. सायकलिंग हा 50-50% आहे. 50% माइंड गेम आहे आणि 50% शारीरिक क्षमतेचा गेम आहे. आणि आपल्या मनावर विजय मिळवला पाहिजे. आपल्याला किती जरी वाटलं थांबूया तरी थांबायचं नाही. हां, तुम्ही थांबा. तुमचं 25 किलोमीटरचे 50 किलोमीटरचे जे टप्पे आहेत तिथे थांबा. गाव आलं आहे, कॉफी शॉप आलं आहे किंवा नारळ पाणी आलं आहे, सरबत आलं आहे, तिथे थांबा. 2 मिनटंच थांबा, पाणी प्या आणि पुढे चला. कारण आपल्याला मनाला ताब्यात ठेवायचं आहे. त्याच्या कंट्रोलमध्ये आपण जायचं नाही, आपल्याला त्याच्या कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. आता दुसरी एक गोष्ट राईड संपता तुम्हाला सांगतो की लॉंग राईड करताना आपल्याकडं काय काय आवश्यक साहित्य असणं आवश्यक आहे. हे जे समोर पाहताय हे आपल्याकडं 100% असणं आवश्यक आहे. आता माझ्याकडे लाईट नाही आहे कारण मी दिवसा राईड करतो आहे. रात्री लाईट असताना माझ्या इथे एक आणि इथे एक तीन लाईट असतात माझ्याकडे. आणि इथं पॉवर बँक असते आणि पाठीमागे इथे एक इथं आहे टेल लाईट, इथं ब्लिंकर आणि इथं ब्लिंकर असतो आहे आणि पुन्हा इथे पण ब्लिंकर असतो आहे. कधी थांबल्यानंतर तुमच्या हातातले जे ग्लोव्ज आहे ते काढा, हाताचा जरा थोडं स्ट्रेचिंग करा, 1 मिनिट पायाचं पण स्ट्रेचिंग करा. आणि हे जे साहित्य आहे हे एक नॉर्मल वॉटर आहे. 2-3 सटलं काय ही बाटली याची नाही ॲक्च्युली, दुसरी ह्या दोन्ही पण बाटल्या माझ्या कुठे विसरल्या बॅरमच्या वेळी. आणि इथं आहे हे इलेक्ट्रॉल आहे. इलेक्ट्रॉल घ्यायचंच. हे तुम्हाला गॉगल किंवा कॅडबरी वगैरे काय ठेवायचं असेल तर इथे एक बॅग पाहिजे. इथं खायचं वगैरे पाहिजे. काही
एनर्जी बार, चिक्की वगैरे पाहिजे. आणि इथं महत्त्वाचं ट्यूब पाहिजे, ट्यूब बॅग पाहिजे. आणि पंप महत्त्वाचा आहे. दिसतो का इथे पंप आहे. एवढं तुम्हाला 100% लॉंग राईडला, शॉर्ट राईड असू दे, हे सगळं रेडी पाहिजे. समोर दिसतं हे सगळं रेडी पाहिजे. तरच तुम्ही चांगल्या प्रकारे राईड करू, प्रोफेशनल व्हा. आणि ऊन लागते. मी व्हाईट जर्सी घातले सायकल स्पोर्ट्सची. तुम्ही कुठल्याही कंपनीची घाला, सायकल स्पोर्ट्सची घाला, असं काही नाही आहे. पण उन्हाळ्यामध्ये व्हाईट घालायची. त्यामुळे हे ऊन बाहेर फेकलं जातं. आणि शक्यतो हेल्मेट आपल्याला काही भरपूर नसतात, पण व्हाईट हेल्मेट उन्हाळ्यामध्ये खूप छान ऊर्जा बाहेर फेकली जाते, उष्णता. आणि काळं जर घातलं तर खूप गरम होतं. आणि हे माझ्याकडे एक हे आहे, हे मी सकाळी इथं घालतो. उन्हामध्ये ह्या 2चं मी वापर करतो. मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मी काढणार आहे आणि पाण्यामध्ये भिजवणार आहे. आणि एक गळ्यामध्ये घालायचं आणि एक इथं घालायचं. आणि डेकॅथलॉनवर एक थोडंसं आणखी एक इथं कवर असं मिळतं, टोपी मिळते अशी, ते पण घ्यायचं. ते गार करून पाणी ओतून जर घातलं तर तुमचं हे सगळं जे वरचं वातावरण आहे, सगळं डोक्याच्या वरचं, हे थंड राहतं. आणि मग तुम्हाला थोडंसं राईड करायला काही अडचण येत नाही. ऊन असू दे, वार असू दे, पाऊस असू दे, काही अडचण नाही. मित्रांनो, असं ते भिजवलं आहे, पाणी पडते दिसते का? हां. आणि हे आता हे लाल आहे ते गळ्यामध्ये घालायचं आणि हे वर डोक्यात घालायचं आणि वरून हेल्मेट घालायचं. पूर्ण जसं वारं येईल उन्हामध्ये सुद्धा आपल्याला हे थंडावा देऊन जाईल. त्याच्यामुळे हे अत्यंत आवश्यक आहे. साधारण 10, 15, 20 किलोमीटरवर जरी हे आपण गार केलं तरीसुद्धा आपल्याला पुढचं 10-20 किलोमीटर आपल्याला सहज आपली राईड होऊ शकते. मित्रांनो, आपण थांबताना कधी चढायला थांबायचं नाही. आता समजा मी इथं थांबलो आहे, सायकल लावले आणि हा उतार आहे, तो उताराला थांबायचं. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण राईड पुन्हा सुरू करू तेव्हा आपल्याला सहजता वाटली पाहिजे. तुमच्या मांडीला दम लागला नाही पाहिजे. किंवा आता हे बोट आहे, तुम्ही कसले वापरले तरी चालते, प्लेट जरी वापरले तरी चालते. पण प्लेटला थोडंसं प्रॉब्लेम येतो, पडण्याची भीती असते. ज्याला प्रॅक्टिस आहे त्याने आवश्यक घाला. हे जर्सी, व्हाईट जर्सी आहे, तुम्ही मगाशी मी तुम्हाला दाखवलीस. आणि हे शॉर्ट आहे, सायकलिंग शॉर्ट आहे, जेल शॉर्ट आहे. आणि हे असं घालायचं पुढे, असं पुढं घालायचं म्हणजे काळं. आणि इथं थोडंसं ग्लोव्ज घालायचे. नाहीतर आता मी खाली घातलेलं नाही, तर असं होतं बघा, असं होतं. कलर तुम्ही बघताय, खाली काळं झाले असं आणि इथं वर पांढरा आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे पूर्ण जरी मिळालं आपल्याला घालायला तरी आपण घालू शकतो. पण मात्र गरम होतं थोडंसं वातावरणचं. मन स्थिर ठेवा आणि राईड करा, काही होत नाही. आता मी हे मुद्दाम तुम्हाला उन्हाळ्यातली राईड, 12 वाजताची राईड का करायची हे मी सांगितलेलं आहे. आणि आता माझं काय थोडंसं 4-5 किलो, मला खरं थांबायची आवश्यकता नव्हती. मी साधारण 25च्या स्पीडनं गेलो असतो. थोडं राहिले, आता 4 किलोमीटर राहिलेलं आहे. तरीसुद्धा मी थांबलो, तुम्हाला माहिती दिली. माझ्याकडं जेवढं ज्ञान साठलेलं आहे सायकलिंगवर तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, चला मित्रांनो, थोडंसं राहिलेलं पूर्ण करूया. आता भेटूया आपण शेवटच्या चौकामध्ये भेटू, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. आणि तिथून आपण घरी जाऊ. ठीक आहे, धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा. तुम्ही व्हिडिओ बघता मात्र सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करून ठेवा. 350 व्हिडिओ आहेत आपल्या, मात्र सबस्क्राईब त्या मानानं कमी आहेत. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सायकल मित्रांना, फिटनेस मित्रांना शेअर करा. धन्यवाद.